नाही, 7-8 वेळा नाही, मोजून 11 वेळा माझ्या निवासस्थानी ते आले होते. आमचे काही सहकारी त्यांना भेटलेले, सहकाऱ्यांच्या काही शंका होत्या. तर 17 तारखेला काही आपली बैठक मला वाटून काय उपयोग आहे. मला जे मी तपशिलात चर्चा केलेला माणूस आहे, ज्या माणसाशी नेत्याशी आमची चर्चा झालेली तेच नसल्यामुळं अशा विधानाला उत्तर देणंही मला आवश्यक वाटत नाही. आता मी ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्या दिवशी रात्री मला असंच सर्वांनी बारामतीत विचारलं, तुमच्या जुन्या काय आठवणी आहेत का? आणि त्यावेळी मी सांगितलं माझ्या बऱ्याच जुन्या आठवणी आहेत. 40 वर्ष आम्ही बरोबर काम केलंय, पण अलीकडच्या 7-8 महिन्यात अनेक वेळा ते माझ्या घरी आलेले आणि त्यावरून मी कशासाठी आलेले एवढं सांगितलं. आता त्यावर मला आता भाष्य करण्याची काही इच्छाही नाही आणि आवश्यकताही नाही. आम्ही अजितदादांशी भरपूर चर्चा केलेल्या, पण त्याच्यावर जे प्रसारमाध्यमात वेगवेगळे नेते बोलत आहेत हे मला वाटतं की त्यांच्याबद्दल आदराची भावना ठेवून आम्ही न बोललेलंच बरं असं आमचं मत झालेलं आहे. अनेक बोलतात, म्हणजे सुनील तटकरेंनी खास करून शशिकांत शिंदे जे आपले प्रदेशाध्यक्ष आहेत तर त्यांचं जे काही म्हणणं आहे ते खोडून काढलं की अशी काही विलिनीकरणाची चर्चा झालेलीच नव्हती असं सुनील तटकरे म्हणतात. ठीक आहे, आता त्याला ज्या माणसाशी नेत्याशी आमची चर्चा झालेली तेच नसल्यामुळं अशा विधानाला उत्तर देणंही मला आवश्यक वाटत नाही. आता तर आता या चर्चांना ब्रेक लागला आपल्याकडून, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाकडून किंवा अशी चर्चा केली जात असं आहे की याच्यावर अनेकांनी अनेक भाष्य केली. मी मात्र पहिल्या दिवशी भाष्य केल्यावर काही पवार साहेबांचं एक भाष्य झाल्यावर माझ्याकडं आपले प्रतिनिधी आले, त्यांच्याशी मी एक दिवस बोललो. काय फॅक्ट आहे हे फक्त सांगितलं आणि त्यानंतर मी या विषयावर बोललेलो नाही, बोलायचं टाळलेलं आहे. आणि आत्ताही मला बोलण्याची काही फार आवश्यकता आहे असं वाटत नाही. सर, पण तुमच्याकडून नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं तुम्ही आणि इकडनं दादा अशा 7 ते 8 वेळा बैठका देखील झाल्या असं तुम्ही देखील स्वतः सांगितलं होतं. पण मग आता नेमकी पुढची प्रोसेस कशी असावी असं तुम्हाला वाटतं? कारण आता या सगळ्या चर्चा 13 दिवस पण होऊन गेले, आता पुढे कामकाज पण सुरू झालेलं आहे. नेमकं कार्यकर्त्यांना पण अनेक ठिकाणी संभ्रम अवस्थेत आहे. काही विलिनीकरणाचा पुढचा काही टप्पा देखील काही दिसेल अशी अपेक्षा आहे? नाही, 7-8 वेळा नाही, मोजून 11 वेळा माझ्या निवासस्थानी ते आले होते. आमचे काही सहकारी त्यांना भेटलेले, सहकाऱ्यांच्या काही शंका होत्या. त्यांचा प्रचंड आग्रह होता त्यासाठी अजितदादांचा. पण आता त्यांचंच निधन झालेलं आहे आणि मी वेगवेगळ्या नेत्यांची विधानं बघतोय. मला वाटत नाही याच्यावर काही बोलावंसं आता. म्हणजे आपला पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, तर तो स्वतंत्रपणेच आता पुढे आपलं मार्ग आक्रमणार आहे, काय करणार? आमचे नेते पक्षाचे अध्यक्ष राज्याचे जे आहेत शशिकांत शिंदेजी आणि सुप्रियाताई, हे त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत. ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे पुढची पावलं पडतील. पण पक्ष म्हणून आमचं अस्तित्व आहेच, त्यामुळे पक्ष काही बंद पडलेला नाही, पक्ष व्यवस्थित चालू आहे. तो विषय वेगळा आहे. पक्षाचं कामकाज तर चालूच आहे. तुम्ही जो प्रश्न मला विचारताय त्या प्रश्नावर मला काही आज बोलावंसं वाटत नाही. पवार साहेबांच्या पद्धतीने दादांच्या पक्षाचे नेते विधानं करतात, असं वाटतं का त्यांना आता विलिनीकरण नको? ते आता महाराष्ट्रातल्या जनतेने आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि दोन्ही बाजूच्या आमदारांनी निष्कर्ष काढायचा. तर 17 तारखेला काही आपली बैठक मला वाटून काय उपयोग आहे. मला जे मी तपशिलात चर्चा केलेला माणूस आहे, मी सगळ्या चर्चा जर सांगितल्या तर न सांगितलेल्याच बरे.